हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आज आपण असे काही व्होकॅब्युलरी म्हणजेच इंग्लिश शब्दार्थ, त्यांचे अर्थ आणि त्या शब्दांपासून तयार होणारे काही सेंटेन्सेस पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिला शब्द आहे ॲकॉम्प्लिश. तर ॲकॉम्प्लिश या शब्दाचा अर्थ होतो पूर्ण करणे किंवा साध्य करणे. ओके, आता ॲकॉम्प्लिश हे शब्द ज्या वाक्यांमध्ये येतो असं एक वाक्य आपण पाहणार आहोत. तर आय ॲकॉम्प्लिश माय टास्क ऑन टाईम. आय ॲकॉम्प्लिश माय टास्क ऑन टाईम. मी माझी कामं वेळेवर पूर्ण करते. मी माझी कामं वेळेवर पूर्ण करते. प्रायोरिटीज, प्राधान्य देणे. म्हणजे आपण कुठल्या कामांना अगोदर प्राधान्य देतो, आपल्याला जी महत्त्वाची कामं वाटतात त्यांना देतो, बरोबर. तर त्याचप्रमाणे हे वाक्य काय होईल की आय प्रायोरिटीज इम्पॉर्टंट वर्क फर्स्ट. मी महत्त्वाच्या कामांना प्रथम प्राधान्य देते. प्रायोरिटी माझी कुठली असते? इम्पॉर्टंट वर्कला असते. ओके. ऑर्गनाइज या शब्दाचा अर्थ होतो व्यवस्थित मांडणे. ऑर्गनाइज या शब्दाचा अर्थ काय होतो? व्यवस्थित मांडणे. आय ऑर्गनाइज माय डे केअरफुली. मी माझा दिवस व्यवस्थित नियोजन करते किंवा नियोजित करते. ऑर्गनाइज म्हणजे एखादी पार्टी पण, आपल्याला पार्टीची पण तयारी करायची असेल तर काय म्हणतात? पार्टी कोणी ऑर्गनाइज केली. तर तेच की आपलं नियोजन करणे किंवा त्याची केअरफुली व्यवस्थित सगळं प्लॅनिंग करणे. पुढचा वर्ड आहे मेंटेन. मेंटेन या शब्दाचा अर्थ होतो टिकवून ठेवणे. आय मेंटेन अ हेल्दी लाईफस्टाईल. आय मेंटेन अ हेल्दी लाईफस्टाईल. मी निरोगी जीवनशैली टिकवून ठेवते. आता पुढचा शब्द येतो कॉन्सन्ट्रेट. कॉन्सन्ट्रेट म्हणजे लक्ष केंद्रित करणे. कॉन्सन्ट्रेट या शब्दाचा अर्थ होतो लक्ष केंद्रित करणे. आय कॉन्सन्ट्रेट ऑन माय स्टडीज. आय कॉन्सन्ट्रेट ऑन माय कुकिंग. मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते. मी माझ्या स्वयंपाकावर लक्ष केंद्रित करते. आता पुढचा वर्ड आहे प्रोडक्टिव्ह. प्रोडक्टिव्ह या शब्दाचा अर्थ काय होतो? तर उत्पादक किंवा फलदायी. टुडे वॉज अ प्रोडक्टिव्ह डे. आजचा दिवस काय होता? तर फलदायी होता. प्रोडक्टिव्ह म्हणजे काय? तर फलदायी किंवा उत्पादक. म्हणजे उत्पादक म्हणजेच आपल्याला किती प्रॉफिट झाला असं. शेड्यूल. शेड्यूल या शब्दाचा अर्थ होतो वेळापत्रक. ओके, काय होतो? वेळापत्रक. आय फॉलो अ डेली शेड्यूल. मी दैनंदिन वेळापत्रक पाळते. शेड्यूल, वेळापत्रक. आणि त्यानंतर पुढचा शब्द जातो कन्सिस्टंट. ओके, कन्सिस्टन्सी किंवा कन्सिस्टंट आपण म्हणतो की कुठल्याही कामात कन्सिस्टन्सी ठेवली तर ते पूर्ण होते. त्याचप्रमाणे कन्सिस्टंट हा शब्द आहे तर त्याचा अर्थ होतो सातत्यपूर्ण. शी इज कन्सिस्टंट इन हर वर्क. ती तिच्या कामात सातत्यपूर्ण आहे. ओके, म्हणजेच आपलं काम हे आपण सातत्याने चालू ठेवायचे, त्याच्यामध्ये गॅप पडू द्यायचा नाही. इम्प्रूव्ह या शब्दाचा अर्थ होतो सुधारणा करणे. आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. मला माझे इंग्लिश सुधारायचे आहे. मला माझे इंग्लिश इम्प्रूव्ह करायचे आहे, सुधारायचे आहे. नेक्स्ट वर्ड आहे अचीव्ह. अचीव्ह या शब्दाचा अर्थ यश मिळवणे असा होतो. आय विल अचीव्ह माय गोल्स. विल हा वर्ड कधी वापरतात? तर जेव्हा आपण भविष्यकाळाबद्दल बोलतो त्यावेळी आपण विल, शाल हे वर्ड्स यूज करत असतो. आणि म्हणूनच इथे आय विल अचीव्ह माय गोल्स. मी माझे उद्दिष्ट साध्य करेन असा अर्थ होतो. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.